22 सप्टेंबरपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार आहेत। जुना स्टॉक संपेपर्यंत ग्राहकांना फायदा होणार नाही, चिल्लर व्यापारी महासंघानं असं म्हटलेलं आहे। जीएसटी भरून घेतलेला माल स्टॉक शिल्लक आहे असं चिल्लर व्यापारी महासंघाचं म्हणणं आहे। जुना स्टॉक संपेपर्यंत कमी झालेला दर लागू होणार नाही असं चिल्लर व्यापारी महासंघाचं म्हणणं आहे। नागपूर चिल्लर व्यापारी महासंघानं ही माहिती दिली आहे। आता हे शेंगदाण्याचं एक पॉकेट आहे, तुम्ही विकत घेतलं तेव्हा जीएसटी कापून घेतलं, तर हा स्टॉक संपेपर्यंत तुम्ही ग्राहकांना फायदा देणार नाही, ते किती महिने लागू? प्रश्नच नाही ना, कारण तेजी मंदी वेगळा प्रकार आहे, पण टॅक्सेशन हा वेगळा प्रकार आहे। तेजी मंदीमध्ये आम्ही एकदाच, कारण आम्हाला माहीत असते की तेजी झाली की आम्ही त्याच्यातून फायदा घेऊ शकतो, पण ज्या ठिकाणी टॅक्सेशन आलं तर टॅक्सेशनमध्ये हे कधीच शक्य होत नाही। आणि म्हणून टॅक्सेशनचा मला ग्राहकांनी सुद्धा थोडंसं संयम ठेवून विचार करावा, कारण ग्राहकाचं कसं आहे, शासकीय लेवलवरून एखादी गोष्ट बोलल्या गेली की त्याचा गाजावाजा होतो आणि ग्राहक मग दुकानदाराशी भांडणं करतात किंवा दुकानदारांवर शंका घेतात। तर मला असं वाटतं की ग्राहकांनी थोडं संयम पाळून कधी वस्तू समजा ही MRP सहित एक प्रॉडक्ट त्यांच्याकडे आलं आणि याची किंमत 47 रुपये आहे, जोपर्यंत हा स्टॉक संपत नाही, याच्यावरची MRP बदलून येत नाही, तोपर्यंत ग्राहकांना दिलासा नाही। जीएसटीचे दर केंद्र सरकारनं कमी केलेले आहे, ते लागू 22 तारखेपासून होणार आहे, परंतु जोपर्यंत स्टॉक संपणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य ग्राहकांना याचा फायदा होणार नाही। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।